महाशिवरात्री निमित्त बदलापूरच्या कोंडेश्वर मंदिरात भाविकांनी सकाळपासूनच गर्दी केली आहे। पहाटेच्या सुमारास भगवान कोंडेश्वराला अभिषेक घातल्यानंतर मंदिर भाविकांसाठी खुलं करण्यात आलं। बदलापूरच्या ग्रामीण परिसरातील भोज गावात कोंडेश्वर देवस्थान आहे। या मंदिरात श्रावण महिन्यात आणि महाशिवरात्री निमित्त हजारो भाविक दर्शनासाठी येत असतात। आजही महाशिवरात्री निमित्त भाविकांनी सकाळपासूनच दर्शनासाठी गर्दी केली आहे। दरवर्षी होणारी गर्दी लक्षात घेऊन महाशिवरात्री उत्सवात भाविकांची गैरसोय होऊ नये यासाठी मंदिर समितीकडून विशेष व्यवस्था करण्यात आली आहे। भाविकांसाठी ग्रामस्थ आणि उद्योजकांमार्फत चहा पाणी आणि फराळाची व्यवस्था करण्यात आली आहे। आज महाशिवरात्री निमित्त दुपारपर्यंत हजारो भाविकांनी भगवान कोंडेश्वराचं दर्शन घेतलं। या मंदिरात कोणतीही देणगी स्वीकारली जात नाही। दान पेटीत आलेल्या दानातूनच येणाऱ्या भाविकांसाठी मंदिर समितीकडून व्यवस्था केली जाते। पुढील काळात देखील आम्ही सण उत्सवानिमित्त भाविकांना अधिकाधिक सेवा देण्याचा प्रयत्न करू अशी माहिती मंदिर समितीने दिली आहे। तर मंदिर परिसराच्या विकासासाठी प्रशासनानं अधिकाधिक प्रयत्न करावेत अशी मागणी शिवसेनेचे नेते बाळाराम कांबरी यांनी केली आहे। हा पांडवकालीन प्राचीन शिव मंदिर आहे। इथे दरवर्षी भाविकांची गर्दी प्रतिवर्षी हजारोच्या संख्येने वाढत असते आणि इथली जी मंदिराची कमिटी आहे, शेजारचे ग्रामस्थ आहेत, पूर्ण ग्रामपंचायत दैवलीचे, ते सर्व सुसज्ज पद्धतीने भाविकांना कसं दर्शन मिळेल या पद्धतीने चांगल्या प्रकारचं नियोजन करत असतात। आणि आताच ज्ञानेश्वर म्हात्रे सरांनी 3 कोटी रुपये या मध्ये राहिलेल्या रस्त्याला मंजूर केलेले आहेत। आपल्या इथं 2-2 विकास करणारे आमदार आहेत, त्यांनी उर्वरित या सर्व मंदिराचा परिसर आहे इथे आज हजारोने, पुढच्या काळात इथे लाखोनी भक्तांची संख्या वाढेल। त्यामुळे या भाविक भक्तांना काही त्रास होऊ नये यासाठी अजून काय इथं सुव्यवस्था आणि काही निधीच्या स्वरूपात आणून चांगल्या प्रकारे सुसज्ज हा पर्यटन स्थळ करावा आणि आपल्या अंबरनाथ तालुक्याचा आणि या कोंडेश्वर तीर्थक्षेत्राचा महाराष्ट्रामध्ये नाही तर देशात नाव व्हावा अशा प्रकारची व्यवस्था इथं व्हावा अशी प्रशासनाला सुद्धा मी विनंती करीन। श्री क्षेत्र कोंडेश्वर देवस्थान पुरातन काळातलं मंदिर आहे। या मंदिराची व्याख्या म्हणजे पांडव काळात असलेलं एक प्राचीन काळातील तिथलं एक अनुभव आहे। आज बदलापूर हे शहर मुंबईसारखं झाल्यामुळे या ठिकाणी अनेक शिवदर्शन घेण्यासाठी लोक शनिवार रविवारी आणि इतर कार्यक्रमाच्या दिवशी हजर असतात। आज कोंडेश्वर इतकं मोठं झाले की आज बऱ्याचशा संस्था या ठिकाणी कोण खिचडी वाटप करतो, कोण चहा वाटप करतो, तो कोण अनेक रस्त्यावरती पानपोहे आहेत। डिजिटल बातमीदारीच्या युगात अल्पावधीतच नावारूपाला आलेल्या आणि लाखो प्रेक्षकांच्या पसंतीस उतरलेल्या एकमत न्यूज चॅनलला इंस्टाग्राम आणि फेसबुकवर फॉलो करा, यूट्यूबवर सबस्क्राईब करा। एकमत न्यूजशी संपर्क साधण्यासाठी 6384040404 या क्रमांकावर कॉल करा। बातमी म्हणजेच एकमत न्यूज।